नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शनैश्वर पटांगण परिसरात 14 एप्रिलच्या रात्री एकनाथ गायकवाड यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केलाय आणि अवघ्या काही तासात आरोपी गौरव घुसर याला अटक केली आहे। या आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। न्यायालयाने आरोपीला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या जलद कारवाईमुळे येवला शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी रात्री मिरवणुका सुरू असताना आम्हाला एका इस्मानं मिरवणुकीमध्ये येऊन सांगितलं की शनी पटांगण येथे 2 इस्मांच्या वादातून एका इस्मानं दुसऱ्या इस्माच्या डोक्यात दगड टाकलेला आहे। तर जो जखमी इसम होता त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे येवला येथे पाठवण्यात आलं। तिथे उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं। दरम्यानच्या काळात जखमी इसम कोण आहे त्याचं नाव निष्पन्न करणं हे आव्हान होतं। ते आम्ही रात्रीतून पहाटेपर्यंत त्याचं नाव निष्पन्न केलं। जो इसम उपचारादरम्यान नाशिक येथे मयत झाला। त्यानंतर पोलीस पथकानं इंक्वेस्ट पंचनामा केला, PM करण्यात आलं। तेथील त्याचा जो भाऊ होता, भावाचा जबाब नोंद करून